हे मुद्दाम माझ्या समोरून अशा गोष्टी पास करतात. हिराविलास नको, चक्क नको खूप तिकडे. ऑन कॅमेरा नको, ठीक आहे ब्लॉग मध्ये टाईप करतो. आपल्या गोष्टी शोभत नाही तुला, हेल्दी खाल्लं तेव्हा नाही दिसलं तुला. ह्या गोष्टी शोभत नाही तुला अशा. रे कुठे भाच्या ते तर 50चं पॅकेट घेतले. बाकीचे फ्लेवर पण ट्राय करू रे. त्या दिवशी मी शिर्डी मिठा पाहिलं, शिर्डी मिठा बरं का आपल्या शिर्डी मिठा. ठीक आहे खा ना, तुलाच आवडतं ते, स्पेशल तुझ्यासाठी आणलंय. काय दिलं बघू पोस्ट दिवाळी दिवाळी. थोडा एक्सपिरियन्स आहे. थोडं तरी डाएट फॉलो करत आहे. जेवढे काय आणलं. अरे हा कसला माहिती का, ऑन कॅमेरा इडली वगैरे खातो आणि कॅमेरा बाजू गेला की चिवडा वगैरे खातो. मस्त आहे अभिलाष. अभिलाषला खतरनाक. त्या पोराला सिनेमॅटोग्राफीचा नाद लागलेला आहे, खूप खतरनाक. कुंड्या बिंड्या हलून बिलून काय शूट बीट करतोय अरे तू. त्याला कॅप्शन येणार आहे, ग्रोथ टेक्स टाइम. ग्रोथ टेक्स टाइम. काय हुशार आहे रे तू भाऊ बाचा. एक व्हिडिओ काढायसाठी किती कष्ट आहेत रे. कुशल माने ही बाईक बघा यार तुम्ही, ही बाईक बघा. ही बाईक आहे का हत्ती आहे काय अरे यार. सही आहे रे. कुशल काय म्हणणं तुझ्या गाडीबद्दल. ड्रीम आहे यार. ड्रीम कार, ड्रीम बाईक आहे ब्रो. अरे ही ZX टेनर. अरे मजबूत यार घेतली नाही. कुशलला ZX टेनर घ्यायची. टाकायला पाहिजे. चल रे बाचा. BMW 10S BMW 10S. मी गाड्यांचे नाव पहिल्यांदा ऐकतोय. ZX टेनर ऐकलंय पण हे असलं काहीतरी फर्स्ट टाइम ऐकतोय. आणि अभिने सांगितल्याप्रमाणे आपल्याला थोडं ॲक्टिंग केली पाहिजे. असं करत करत आम्ही 3 टेक घेतले आणि दुसऱ्या टेकमध्ये मला माहीत नाही, आम्हाला गेटसमोर हुसकवलं आणि मी हे पराक्रम केले. तर फायनली तिसऱ्या टेकला अभिलाषने खूप शिव्या दिल्यानंतर आमचे सिनेमॅटिक शॉट संपले, पण शेवटी जे पाहिजे ते नाही मिळालं. आणि आजच ताजा खबर आली की आमचं सॅटर्डे वर्किंग इन द सेन्स काय रे, साईट विजिट्स. तर बेसिकली आमच्या 4-5 साइट विजिट्स आहेत. तो बाइक पे घूमेंगे. सैटरडे का व्लॉग जोरदार रहेगा मियाँ, एकदम फर्स्ट क्लास होना. लंच मिळत और एकदम ट्रैजिक लंच होना मियाँ. साले को बम से उड़ा दूंगा एक बार हाथ में आ जाए तो. चालले आले पोहोचले. दररोजचा महत्वाचा कार्यक्रम त्यासाठी आम्ही आलो. नारळाची चटणी आहे रे. भैया की दुकान से हर रोज का हमारा काम है. 20 हो गया और 20 की गोली लेकिन भैया सब 10 अंदर. मैं क्या बोल रहा हूँ, खाता ही लिख दो यहाँ पे, खाता ही खोल दो यहाँ पे हमारा. हम 1 हफ्ते का पूरा भर देंगे वन टाइम. आणि ओट्स मिलसाठी दूध नाही मिळालं तर मग आता हे नाही काम चालवं लागतंय, ज्याच्यात की भरपूर प्रमाणात प्रिझर्वेटिव्ह आहे, शुगर आहे. पण साला जिंदगीत काही ऑप्शनच नाही आहे ना. दही टाकायचं. कुशल म्हणतो ओट्समध्ये दही टाकायचं. या प्रश्नावर माझ्याकडे काही उत्तर नाही. आणि जसं मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं तुम्ही, कुशलला काही सॉर्ट होत नाही, त्याला अजून काही सॉर्ट करता येत नाही. जीवनात काय चालू आहे. आणि इथे जोरदार खोल फिटिंग चालू आहे माझ्या लॅपटॉपची. 14,000 ती 10ची पीसीची किती बॅटरी वेगवेगळे करून घ्यायचे का. बॅटरी कितीला घेणार हे चलली. जर तुम्ही कालचा ब्लॉग बघितला असेल तर ब्लॉगमध्ये आता लॅपटॉप चालूच होत नव्हता.
त्याची बॅक स्टोरी अशी आहे की जेव्हा मी दिवाळीला गेलेलो घरी, दिवाळीला घरी जाण्या अगोदर म्हटलं लॅपटॉप अपग्रेड करावं. लॅपटॉपवर मजबूत पैसा होता आणि एक दिवस वर्क फ्रॉम होतं. एक दिवस वर्क फ्रॉम होम झाल्यानंतर सॅटर्डेला मी जेव्हा ब्लॉग अपलोड करत होतो, तर ब्लॉग अपलोड करायच्या वेळेस क्रिकेट घेता घेता बॉल लागला. तेव्हा लॅपटॉप, त्यानंतर 3-4 दिवस लॅपटॉप चालू पण होता, पण 4 दिवस झाले लॅपटॉप आता चालूच होत नाही. सांगितलं आता काय माहीत नाही काय प्रॉब्लेम आहे. अगोदर बोललेत की रॅमचा प्रॉब्लेम आहे, पण आय डोंट थिंक सो आता रॅमचा काय इश्यू आहे. सर लॅपटॉप घेऊन गेलेत, लेट्स सी. आता सर बोललेत पॉवरचा इश्यू असू शकतो. आता काय होतं काय नाही आय डोंट नो. तर त्यावर फोनमध्ये सेटिंग करावं लागेल. आणि डोक्यात एकच गोष्ट चालू आहे फक्त की लॅपटॉप अपग्रेड केला नसतं तर नवीनच घेतलं असतं. ती एकच डोकं अशी खंत बसते त्याची मला की मी आता अपग्रेड केलं आहे, त्याच्यामुळे मला काळजी वाटते लॅपटॉपची, नाही तर मी नवीनच घेतलं असतं.